अधिक मास महात्म्य अध्याय 28वा सुमती राजाची कथा वाल्मिकींचे निर्गमन याविषयीचे कथानक या अध्यायात आलेले आहे, ज्याचे आता आपण श्रवण करणार आहोत. त्यापूर्वी श्री गणेशाला, गुरुदेवतेला आणि पुरुषोत्तमाला वंदन करूया आणि श्रवणाला प्रारंभ करूया. अधिक मासाचे महात्म्य सांगताना वाल्मिकी ऋषी दृढधन्वा राजाला विष्णू आणि लक्ष्मी यांच्या संवादाचा वृत्तांत सांगत होते. श्रीहरी विष्णू लक्ष्मीला म्हणाले, अधिक मासाचे व्रत किती प्रभावी आहे ते एका कथेवरून तुला चांगलेच समजेल. कृतयुगातील गोष्ट आहे. पूर्वी सोमवंशामध्ये एक राजा होता. तो शूर होता. त्याची पत्नी ही सुष्ठुमती. राजा सदाचार संपन्न होता. त्याचे नाव सुमती आणि त्याची मती ही सुद्धा चांगली होती. ते दाम्पत्य त्यांच्या प्रजाहित कार्यासाठी सर्वत्र विख्यात होते. राजा श्रीहरीचा परमभक्त होता. ते दाम्पत्य दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासामध्ये उत्तम व्रते करून दानधर्मसुद्धा भरपूर करीत असत. अंगिरस ऋषी आपल्या शिष्यगणांसह एकदा त्या राजाला भेटण्यासाठी आले. त्यांना पाहून राजा आणि राणी तत्परतेने त्यांच्या स्वागताला सामोरे गेले. त्या दोघांनी त्या ऋषींची स्तुती केली, सन्मान केला आणि त्यानंतर येण्याविषयीचा हेतू विचारला. कोणते कार्य करू, काय आज्ञा आहे, अशी पृच्छा केली. त्यावेळी राजा काय म्हणाला ते ऐक. हे मुनिवर्या, तुमचे येणे माझ्या राजसदनात झाले, त्यामुळे मी कृतार्थ झालो आहे. सज्जनांचे आगमन हे सुखप्रदच असते. जेथे संत सज्जनांबद्दलचे प्रेम असते तेथे सर्व प्रकारच्या संपदा येतात. सत्कीर्ती वाढते, संतती वाढते, दुर्बुद्धी नष्ट होते. जे सत्यधर्माने वागतात त्यांच्यावर संत दया करतात. त्यांच्या इतके कृपाळू या जगामध्ये कोणीच नाहीत. संत चरणांचे उदक जे मस्तकी धरतात त्यांनी जगातील सर्व तीर्थाचे स्नान केल्यासारखेच आहे. आपण असे श्रेष्ठ संत माझ्याकडे आलात, त्यामुळे मी फार धन्य झालो आहे. माझी पत्नी, पुत्र, सारे वैभव आणि माझा देह आपल्या कोणत्याही कार्यासाठी मी आपल्याला समर्पण करीत आहे. आपल्या आगमनाचे प्रयोजन काय आहे हे जर कळाले तर बरे होईल. त्याचे नम्र बोलणे ऐकून मुनी म्हणाले, तुझे नम्र वचन ऐकून मला आनंद झाला. विनय हा असा गुण आहे की ज्याच्या योगाने सर्व पुरुषार्थ पूर्ण होतात. मी तुला असा आशीर्वाद देतो की तुझे नित्य कल्याण होवो. राजा, मी तुला एक प्रश्न विचारतो. तुमचे दोघांचे सदाचरण पाहून मला फार बरे वाटले. एक शंका मनात येते. तुम्हाला एवढे वैभव हे कसे काय प्राप्त झाले? तुमची बुद्धी, धर्म व सत्य यात स्थिरता आहे. हे कशामुळे झाले आहे? सुमती म्हणाला, आम्हाला पूर्वजन्मीचे स्मरण आहे. मी गेल्या जन्मी वीर नावाचा वैश्य होतो. त्यावेळी मी अनेक प्रकारची पापे केली. मी लोकांचे, ब्राह्मणांचे द्रव्यहरण केले, लोकांना फसवले, अनेक स्त्रिया भोगल्या, सज्जनांची निंदा केली. मी अनेक हिंसाचार केले. पुढे मी निर्धन झालो. लोकांनी माझा तिरस्कार केला. मग मी वनात गेलो. जो प्राणी मिळेल त्याला मारून त्याचे मांस खाऊन जगू लागलो. मला तेही मिळेना तेव्हा मी थकलो. तहान भुकेने फार व्यथित झालो. वनात फिरत असता मला एक सुंदर विष्णू मंदिर दिसले. त्याच्याजवळ एक स्वच्छ पाण्याचा तलाव होता. त्यामध्ये राजहंस हे विहार करीत होते. मी पुढे जाऊन ते स्वच्छ पाणी प्राशन केले. मी तेथे संचित होऊन बसलो असता माझी भार्या कुलीना ही पण परागंदा झालेली त्या वनामध्ये भटकत भटकत तिथेच पोहोचली. ही राणी सुष्ठुमतीच त्यावेळी कुलीना म्हणून माझी पत्नी होती. तिला पाहून मला तिची दया आली. मी काही फळे आणून तिला खायला दिली. ती आणि मी असे दोघे बसून राहिलो. वनातील प्राण्यांना मारून मी खात आहे हे समजून तिला फार वाईट वाटले. तिने विचारले, स्वामी, एवढी दुर्दशा झाली तरी आपण अजून पापाचरण का करता? यामुळे अत्यंत क्लेशकारक अशा नरकात पडावे लागेल, हे माहीत आहे ना तुम्हाला? तरी अजून हिंसाचार का करता? ज्ञान प्राप्त करा, सदाचरण करा. आपण केवळ शुद्ध ब्रह्मरूप आहोत याचे भान ठेवा. ज्या भगवान श्रीकृष्णाचे नाव घेताच सर्व प्रकारची पापे नष्ट होतात त्या श्रीकृष्णाचे नाम घ्या. मंदिरामध्ये जे विष्णू भक्त येतील त्यांची सेवा करा. मंदिर स्वच्छ करण्याचेही काम अत्यंत पुण्यप्रद असे आहे. भक्तिमार्गाने तुम्ही पापमुक्त व्हाल याविषयी मी पुष्कळ ऐकले आहे. तिने मला असा चांगला उपदेश केला. त्यानंतर मी भक्ती करू लागलो. विष्णू भक्तांचे देवळामध्ये आगमन होई त्यावेळी मी त्यांची सेवा करू लागलो. अधिक मास आला तेव्हा आम्ही दोघांनी यथाशक्य व्रताचरण केले.
त्यामुळे माझे सर्व प्रकारची पापे ही नाश पावली. तो जन्म संपला आणि आता हा जन्म लाभला आहे. त्यामध्ये आम्हाला सर्व वैभव प्राप्त झाले, सद्गुण प्राप्त झाले, पुण्यकृत्ये घडू लागली, पूर्वजन्माचे स्मरणही कायम राहिले. अधिक मासामध्ये व्रताचे हे फळ आहे. अंगिरस मुनींना सर्व इतिहास ऐकून फार आनंद झाला. श्रीहरी विष्णू म्हणाले, अंगिरस मुनींनी राजाला उत्तम आशीर्वाद दिला आणि राजाने केलेला पाहुणचार स्वीकारून ते आपल्या शिष्यांसह आपल्या आश्रमाकडे निघून गेले. सुमती आणि सुष्ठुमती नित्य हरिभक्ती करीत राहिले आणि देहांत झाल्यानंतर गोलोकामध्ये त्यांना स्थान मिळाले. वाल्मिकींनी अधिक मासाच्या महात्म्याच्या अशा विष्णुप्रोक्त कथा दृढधन्वा राजा आणि गुणसुंदरी राणी यांना सांगितल्या आणि राजाचा निरोप घेऊन ते शरयू नदीतीरी निजाश्रमाकडे गेले. नारायण नारदाला म्हणाले, दृढधन्वा आणि त्याची राणी गुणसुंदरी विरक्त होऊन आपल्या ज्येष्ठ पुत्रास समारंभपूर्वक राज्यपदी बसवून हरिभक्तीसाठी अरण्यामध्ये निघून गेले. या ठिकाणी अधिक मास महात्म्याचा 28वा अध्याय हा समाप्त झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु. अधिक मास महात्म्याच्या 29व्या अध्यायाचे श्रवण आपण याच्या पुढच्या भागामध्ये करणार आहोत.